हे जे काही चालू आहे ना हे खूप नॉनसेन्स आहे. तो सत्या तो तुला सोडणार नाही. तू का चिथवतोयस बाबा? जे काही करायचंय ते लांब राहून कर ना. इतकं जवळ जायची काय गरज आहे एव्हरी टाइम? ऐक, तो सत्या तुला जिवंत नाही सोडणार. तुला कळतंय का? तायडे, प्रेमात रिस्क घ्यायला लागते ग. प्यार अंधा होता है और हमने तो अपने प्यार को ही अंधा कर दिया. ए चुप. हे असले फालतू फिल्मी डायलॉग्स माझ्या समोर नाही मारायचे. याने जीव नाही वाचणार आहे तुझा. आणि ही तुझी फालतू बडबड आहे ना ही तो सत्य सुद्धा नाही ऐकून घेणार. सरळ तुला एक दिवस पकडेल, जीव घेईल आणि मग शांत बसेल. तायडे, काय ग सत्या सत्या सत्या? तुला माहितीये ना त्या सत्याचं नाव घेतलेलं मला चालत नाही. काय तू मूड समज ना. कुठून आलोय मी, काय भावने ते, मूड काय, झोन काय, नाव दे ना मला त्याच्यात. एन्जॉय करू दे, एन्जॉय करू दे थोडं. माय डिअर मंजू, म्हणजे किती भारी वाटलं यार तुला भेटून. तुझ्या डोळ्यांवरची ती पट्टी, आपल्या डोळ्यांनी आपण परत कधी पुन्हा बघूच शकत नाही त्या गोष्टीची भीती, ती भीती बघून भारी वाटलं मंजू. खूप भारी वाटलं. तुला असं खचलेलं बघून खूप आनंद झाला मंजू. मला खूपच आनंद झाला. मला तू जितके फटके दिले ना त्याचा दुप्पटचा बदला घेतला ना, त्याचा आनंद फील होतोय मला. पण तो सत्य तिथे टपकला. काय प्रॉब्लेम आहे यार तायडे त्या सत्याचा? फिरून फारून आमच्या दोघांमध्ये येतच तो. पण नो प्रॉब्लेम. पुन्हा तो सत्य आमच्यात येणार नाही याची काळजी मी घेईल, नक्कीच घेईल. आर्यन, यावेळेस सेफली तिथून बाहेर पडलास ना म्हणून ही सगळी बडबड करतोयस, एवढं बरळतोयस तू. हे बघ ऐक, हा जो काही तुझा फालतूपणा सुरू आहे ना या फालतूपणाच्या नादात तू तुझ्या सोबत मला आणि डॅडी साहेबांना सुद्धा अडकवशील एक दिवस. तुला कळतंय का? कळतंय? कळतंय तायडे, येतंय लक्षात माझ्या. मूर्ख आहे का ग मी? आर्यन आहे, जीनियस. आणि काय ग, करून करून काय करेल तो सत्य? तेच तर बघायचंय मला. बघू दे ना, त्यांची लिमिट टेस्ट करू दे मला. आय वॉन्ट टू सी तो मंजूसाठी कुठपर्यंत जाऊ शकतो. ए बाबा चुप चुप. हात जोडते मी तुझ्या समोर. पुढे काहीही करायच्या आधी मला किंवा डॅडी साहेबांना विचारायचं, आम्हाला सांगायचं. आम्हाला सांगितल्याशिवाय जर काही सुद्धा करण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणी नसेल एवढं सांगून ठेवते. कळतंय तुला? तायडे, अगं तू अशी ओरडते कशाला आहे माझ्यावर? भीती वाटते मला तुझी. तुला माहिती आहे ना मला बीपीचा प्रॉब्लेम आहे, हार्ट पेशंट आहे मी, आजार आहे. भारी होतो ना, भारी होतो ना. ए तायडे, काय टेन्शन घेते का तू? स्माइल, किती सुंदर स्माइल आहे तुझी. हस ना, छान वाटते. काय ते सत्य मंजू ते टेंशन घेते तू? अरे हम है तो क्या गम है, आर्यन के सामने सब पानी कम है. सॉरी तायडे, सॉरी. अगं सॉरी बोलतोय, आय एम रिअली सॉरी. ए चल ड्रेसिंग करून दे. तायडे सॉरी, ड्रेसिंग करून दे चल. अरे बोलतोय ना सॉरी. हा अरे अरे काय हवंय का तुम्हाला?
नाही नको, थोड्या वेळ बस इथं. सत्या, माझ्या डोळ्यावर पट्टी असली तरी तुझ्या मनात काय चाललंय कळते मला. तुझी काळजी कळून येते. नको एवढं टेन्शन घेऊ. नाही वागणारे, टेन्शन नाही घेतलं मी. आणि डॉक्टर तसं बी बोलले ना की काळजी करण्याचं काही कारण नाही म्हणून. सत्या, डॉक्टर आले तेव्हा मी पण इथंच होते, विसरू नको. मी ऐकले ते काय बोललेत ते. आणि तुझ्या वागण्यावरून, तुझ्या बोलण्यावरून सगळं कळून येते. उगाच लपवायचा प्रयत्न नको करू. सत्य आहे बघ, सगळं चांगलं होईल असा विचार करूया ना आपण. जे झालं ते आपल्या हातात नव्हतं, आणि जे होणार आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. सत्य, मला एक वचन देशील? वचन? कसलं वचन? हे बघा, तुम्हाला सांभाळायचं किंवा तुमची काळजी घेण्याचं वचन जर मागत असाल ना तर अजिबात देणार नाही. कारण त्याची काही गरजच नाही आहे ना. कारण शेवटपर्यंत तुमची साथ देण्याचं वचन मी कवाच दिलं तुम्हाला, आणि नेहमी पाळीन. तसं नाही सत्या, ते वचन नको आहे मला. वेगळं वचन हवंय आज मला तुझ्याकडून. देशील? अहो पण कसलं वचन हवंय ते तरी सांगा. सत्य, मला वचन दे. उद्या जर पट्टी काढल्यावर मला काहीच दिसलं नाही, आणि आयुष्यभर माझ्यावर जर असंच राहायची वेळ आली तर तू माझ्यात अडकून राहणार नाहीस. एखादी चांगली मुलगी बघून तिच्याशी लग्न करशील आणि आयुष्याची नवीन सुरुवात करशील. वाघमारे, काय बोलताय तुम्ही? आणि रडू नका तुम्ही. हे बघा, रडलात ना तर त्रास होईल तुम्हाला. आणि वेळ लागलाय का तुम्हाला असलं काहीतरी बोलायला? वेळ नाही लागले मला, तुझ्या भल्यासाठी बोलते. हो, काय भल्यासाठी? यात काय भलं आहे सांगा माझं. सत्या, जर मला दिसायचं बंद झालं तर कसं राहणार आहोत आपण? मला नोकरी नाही करता येणार, बाहेर फिरता नाही येणार. आयुष्यभर तुझ्या रोज बनून नाही राहायचं मला. उगाच काहीतरी बोलू नका तुम्ही. काय ओझं बिझं होत असतं मला.